परिसरातील ग्रामदैवतांच्या जत्रा सुरू होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर गेल्या मंगळवारपासून मुरगुडच्या आठवडी बाजारामध्ये बकऱ्यांच्या खरेदीसाठी गर्दी झाली असून तब्बल 60 ते 70 लाखाची उलाढाल या दरम्यान झाली आहे। फेब्रुवारी-मार्चमध्ये असणाऱ्या माही यात्रेसाठी मेंढरे आणि बोकड तसेच त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी मुरगुडच्या आठवडी बाजारामध्ये प्रचंड गर्दी होते। मुरगुडच्या रोडवरती मटन मार्केट शेजारी भरणाऱ्या बाजारामध्ये बकऱ्यांच्या किमती 5,000 पासून ते तब्बल 70,000 पर्यंत राहिल्या आहेत। त्यामुळे दिवसभरात 50 ते 60 लाखाची उलाढाल होण्याची शक्यता आहे। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ होते, दही, नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, कागल तालुका प्रतिनिधी। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आता सध्या माही यात्रांचे दिवस या ठिकाणी चालू आहे आणि या माही यात्रांच्या दिवसासाठी सर्वप्रथम लागणार साहित्य म्हणजे बकरी असतील किंवा इतर खरेदी साहित्यासाठी जी लोकांची गर्दी या मुरगुडच्या आठवडी बाजारमध्ये होत आहे। आता आपण मुरगुडच्या आठवडी बाजारच्या या बकऱ्यांच्या बाजारामध्ये आलो आहोत। लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, व्यापारी प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना या ठिकाणी कुठल्या प्रकारे प्रसाद मिळतो। आता या बाजारामध्ये कसं तुम्हाला कुठल्या प्रसाद मिळाला? सगळी बकरी विकली की आम्हाला. आता हे बकरे जे आहेत मोठे काय साधारण काय किंमत जाते? 40,000 सांगितले. काय जर सांगितलं लोक एवढ्या किमतीला बकरीमध्ये घेतात? घेतात तसं बाहेर मधून आता 700-720 चालू आहे। इथे काही ग्रामीण भागात 600 रुपये चालू आहे। त्यामुळे कसं आहे मला जरी किमती वजनावर होतं, वजन कसं असं त्याच्यावर होतं, त्याच्या संगोपनावर होतं, म्हणजे ती खात काय असं त्याचा एक टायमिंग काय असं एक देखणापणा किती आहे त्याच्यावर त्याचा दर ठरला जातो। आता मला सांगा या मुरगुडच्या बाजारामध्ये आता इतर दिवशी देखील बाजार असतो, पण माहीच्या वेळी कसा प्रसाद मिळतो तुम्हाला? एक 17-18 वर्षानं मुरगुडची माया आल्यामुळे चांगला प्रसिद्ध आहे। म्हणजे बकऱ्याला एक 2,000-3,000 चढ आहे रोजच्या बाजारामध्ये। यावेळेच्या या यात्रेत काय वर्षी होतो बाजार? चांगला होणार दादा, सगळ्यात चांगला होणार। त्यामुळे हे बकरीचा आता मागणी झाली आहे 27-28 आमची अपेक्षा आहे 30,000। म्हणजे सगळ्यांना वाटते प्रतिसाद या ठिकाणी चांगला आहे। आता यात्रा या ठिकाणी आता बघायला गेलं तर सगळ्या गावांची आता कुठल्या कुठल्या गावातील लोक या ठिकाणी येतात? एक वाशिम जळ यात्रा म्हणून आहे, एक 6 वर्षानंतर व्हायला लागलं। आपल्या कर्वी तालुक्यात मोठी जत्रा असते त्यामुळे प्रतिसाद जास्त आहे ह्या आता बकऱ्याचा। वाशिमची लोक या ठिकाणी बकरी खरेदी आले वाशी असून कर्नाटक असून म्हणजे लोक या बकऱ्या दर कुठलाही तुम्ही सांगाल त्या पद्धतीने द्यायला तयार होतात. शेतकरी वर्गात तरी खरोखरच अतिशय एकदम असं बकऱ्याचं दर आले। म्हणजे आता रेग्युलर मटणापेक्षा बकऱ्या परवडतील. कसं आहे दादा, प्रत्येक माणसं काय करते, कुठं मटण घ्यायचे, कुत्रा घ्यायचे, 15,000, 10,000, 20,000, 50,000 आपली कॅपॅसिटी करून घ्या रे। आता हे होते काही व्यापारी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।